हे मंडळ आहे ते अलका टॉकीज चौकात दाखल झालं आहे आणि मिरवणूक संपली असं जरी म्हणलं नाही तरी मिरवणुकीतला शेवटचा जो गणपती आहे तो अलका टॉकीज चौकात दाखल झाल्याचं आपल्याला मागे हे मंडळ आहे हा शेवटचा गणपती असतो आणि या मंडळानंतरच मिरवणूक संपली असं साधारण मानलं जातं। मात्र या सगळ्या मंडळांकडनं आहे तो आता जल्लोष पाहायला मिळते। संपूर्ण पोलीस खातं असू देत किंवा सगळे पुणेकर आहेत ते पुणेकर या सगळ्या जल्लोषात हे सगळी मिरवणूक पार पडली आणि कालपासून जी 30 तास मिरवणूक चालली ती 30 तास मिरवणूक आता कुठेतरी संपत येते असं म्हणायला हरकत नाही। कारण बघितलं तर पुणे पोलीस होते किंवा बाकीचे सगळेजण होते महापालिकेकडनं या सगळ्या मिरवणुकीचं योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या मिरवणुकीचं आहे ती सांगता होताना आपल्याला पाहायला मिळालं। समोर बघितलं तर जे 30 ते 32 तास सगळे पोलीस बांधव आहेत ते पोलीस बांधव सगळ्या सेवा करण्यासाठी सगळ्या पुणेकरांच्या सुरक्षेसाठी तैनात होते। मात्र आता तेच पोलीस बांधव शेवटच्या गणपतीच्या मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत, आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। दुसरीकडे सगळे पुणेकर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि माझ्यासमोर आहेत ते सगळे पोलीस बांधव जे सुरक्षेसाठी राबत होते 30 तास सगळ्या पुणेकरांना सुरक्षा देत होते ते सगळे पोलीस बांधव आहेत। ते सगळे पोलीस बांधवांनी पुणेकरांनी आनंद व्यक्त केलाय। शेवटचं जे मंडळ आहे ते अलका टॉकीज चौकात दाखल झाले। आपण मंडळाची दृश्य बघूया, अलका टॉकीज चौकातली जी सगळी दृश्य आहे ती सगळी दृश्य बघूया आणि हा सगळा आहे तो 2025ची जो काही बाप्पा आला होता त्या बाप्पाला सगळेजण काही प्रमाणात भावनिक होऊन असू देत, जल्लोषात असू देत, नाचत गाजत पावसात भिजत सगळे पुणेकर आहेत ते शेवटच्या बाप्पाला निरोप देताना दिसत आहे आणि अलका टॉकीज चौकातली हे दृश्य ही सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, खूप भावनिक आहे आणि हे सगळं जे होतं याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणायला हरकत नाही। कारण जेव्हापासून गणेश उत्सव सुरू झाला ते 10 दिवस या बाप्पाला पुणेकरांच्या घरी प्रत्येक मंडळात दाखल झाले आणि या सगळ्या मंडळाच्या सगळ्यांनी या बाप्पाची सेवा केली, त्यांच्याकडे मागण्या घातल्या, त्यांच्याकडे साकडं घातली आणि हे सगळं झाल्यानंतर आज अखेर या बाप्पाला निरोप दिला जातोय आणि हा सगळा क्षण आहे तो सगळे पुणेकर अनुभवत आहेत। पोलीस बांधव तर अनुभवताना माझ्या समोर तुम्ही बघतच आहात आणि सगळीकडे असू देत पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात हाच माहोल बघायला मिळत आहेत आणि अनेक जण अत्यंत भावनिक रित्या हा सगळ्या शेवटच्या बाप्पाला निरोप देताना दिसत आहेत। सगळेजण आपले बाप्पा टिपतायत, अनेक जण पोलीस टिपतायत, सगळ्यांच्या भावना अशा उफाळून आल्याचं दिसून येत आहे। बाप्पा चालले आहेत, निरोप घ्यावा माझा हा असं म्हणत सगळे बाप्पांच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अर्थातच हे मंगलमय वातावरण 10 दिवसाचं पुण्यात होतं ते कुठेतरी संपलंय असं सगळ्यांच्या मनात दिसून येत आहे आणि आनंद आहे, काही प्रमाणात बाप्पा चालला म्हणून दुःख आहे। मात्र पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ सगळेजण बाप्पाला घालताना दिसत आहेत आणि हा जो माहोल आहे हा माहोल मला देखील इतका थक्का करणार आहे की सगळेजण हा माहोल बघून एकदा तरी थक्क होतील। सगळ्यांनी सुरक्षा पुरवली, महापालिकेचे कर्मचारी असू देत किंवा पुणे पोलीस असू देत सगळ्यांनी सुरक्षा पुरवली, सगळ्यांनी कामं केली आणि सगळ्या गोष्टींमुळं हे सगळा गणेशोत्सव होता 10 दिवस होते सगळे छान गेले आणि अर्थातच ही मिरवणूक संपली असं जरी नाही म्हटलं तरी या मिरवणुकीच्या सांगतेला आता कुठेतरी सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। माझा मागचा माहोल माझ्या शब्दांपेक्षा जास्त बोलका आहे आणि हे सगळा माहोल पुणेकरांनी काल 9:30 पासून अनुभवला। सगळेजण या मिरवणुकीत सहभागी झाले होते